सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची मे स्मार्ट प्रायव्हेट लिमिटेड एक खाजगी संस्था आहे पुण्याची, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि या प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून आमच्या संघटनेला या धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यासाठी ॲप्लिकेशनद्वारे आणि होम टू होम नोंदणी करण्यासाठी आमची निवड करण्यात आलेली आहे। आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये एकाही कामगारांना नोंदणीपासून वंचित न ठेवण्याकरिता आमचा जो उद्देश आहे आणि घरपोच प्रत्येक ऊसतोड कामगारापर्यंत योजना जायला पाहिजे, त्यांना त्यांचा हक्काचा किंवा त्यांना न्याय मिळायला पाहिजे, त्यांच्या मुलाबाळाला शिक्षण मिळायला पाहिजे किंवा त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळायला पाहिजे, जेणेकरून या ऊसतोड कामगारांची ऑनलाईन नोंदणी करून ओळखपत्र प्राप्त झाल्याशिवाय या शासनाच्या किंवा महामंडळांच्या माध्यमातून जे मिळणाऱ्या योजना ती मिळू शकत नाही। त्यासाठी आमच्या संघटनेच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्यामधून 50 प्रतिनिधीची आम्ही अधिकृतपणे नियुक्ती केलेली आहे। आणि या जे काही प्रतिनिधीची निवड करण्यात आलेली या प्रतिनिधीच्या माध्यमातूनच या ऊसतोड कामगारांची घरपोच जाऊन नोंदणी होणार आहे आणि या ऊसतोड कामगारांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत किंवा त्यांना या प्रवाहामध्ये आणण्याचा एकमेव आमचा उद्देश आहे। आणि या माध्यमातून एकंदरीत सांगायचं म्हटलं तर या महामंडळाला आणि सामाजिक न्याय मंत्रालयाला एकच विनंती करू इच्छितो, जे काय या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी जो काय प्रोसेस चालू आहे किंवा जे काय योजना वंचित ठेवण्यात आलेल्या आहेत, ते मंजुरी होऊन ज्या काही योजना वंचित ठेवलेले गेलेले आहेत त्या योजनेनुसार या सामाजिक न्याय मंत्रालयाने त्वरित शासन निर्णय पारित करावं आणि या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना त्यांना जे महत्त्वाची योजना आहेत ते वितरित करावेत, एवढेच माझी एक कळकळीची विनंती आहे। आणि विशेषतः या धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामधील ऊसतोड कामगार बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, जे काही आमच्या संघटनेच्या माध्यमातून अधिकृतपणे आम्ही जे काही प्रतिनिधीची निवड केलेली आहे त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून निशुल्क कसल्याच प्रकारचं शुल्काची आकारणी न करता त्यांना नोंदणी करून ओळखपत्र देण्यासाठी आम्ही या माता भगिनीचं देखील या ठिकाणी, महिला भगिनीचं देखील या ठिकाणी आम्ही नियुक्ती केलेली आहे। आणि सर्व या संघटनेचे जे काही अगोदरपासून जे पदसिद्ध सदस्य आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांची